हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी रस्सा वांग्याची भाजी। बऱ्याच लोकांना वांग्याची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी बनवली तर सगळ्यांनाच आवडेल आणि बोट चोखून। तर आज जर आपण अशा वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहे, वांगा आणि बटाटा मिक्स। चला तर आता आपण वांग्याची भाजी बनायला सुरुवात करूया। त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे। तव्यावर एक छान असा बारीक लांब कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची, त्याने छान टेस्ट येते। ते छान असं होऊ दिलेलं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। थोडंसं खोबरं किस ते पण त्यात व्यवस्थित भाजून घेत आहे, मिक्स करून घेत आहे। थोडं एक कापलेले टमाटर, लसणूच्या पाकळ्या त्या पण मी त्याच्यातच भाजून घेतलेलं। मी लागलं तर तुम्ही वेगळी पण पेस्ट बनवू शकता, मी त्याच्यातच भाजून घेत असते। असं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण भाजी बनवूया। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे। आपण जो मसाला तयार केला होता तो पण तेलातच मी टाकून देते। तसा मसाला टाकून दिला आहे, त्याला थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। मसाल्याला आपण छान भाजून जाते। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, हळद, थोडीशी धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ते मिक्स करून घेत आहे। छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि कधी पण मसाला व्यवस्थित चांगला झाला ना तर छान भाजीला टेस्ट येते, म्हणून मसाला छान असा होऊ द्यायचा 5 मिनिट। आता थोडंसं त्याच्यामध्ये दह्याने छान टेस्ट येते, म्हणून 1 चम्मच दही घालायचंच, घरी असलं तर घालायचं। ठीक आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। ते छान आपलं मिक्स झालेलं आहे बघा। अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे परफेक्ट। आता मी थोडंसं पाणी घालत आहे त्याच्यामध्ये। पाणी घालून थोडं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेत आहे। छान 1 मिनिट होऊ देत आहे। ठीक आहे, बघा असं छान असा मसाला तयार झालेला आता आपण चिरलेले वांगे आणि बटाटे त्यात घालून घेऊया। थोडे लांब लांब असे वांगे चिरून घेतलेले आहे, तुम्ही लागले तर तुमच्या पद्धतीने चिरू शकता। ते वांगे आता आपण कधी पण वांगे टाकताना पूर्ण पाण्याने टाकून वांगे टाकायचे नाही, मसाल्यातच वांगे होऊ द्यायचे। मसाल्यात वांगे झालेले छान अजून वांग्याला टेस्ट येते। मसाल्यात 5 मिनिट वांगे असे होऊ द्यायचे। 5 मिनिट छान असे वांगे मसाल्यात झालेले आहे। ठीक आहे, आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालूया। थोडं पाणी घालायचं कोमट। असे व्यवस्थित ते आता वांगे झाले, आपण पाणी टाकून घेतलेलं। आता 5 ते 10 मिनिट आपण छान भाजी होऊ देऊया। ते हे बघा अशी वांग्याची भाजी आपली रेसिपी छान तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत।